नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. जळगाव जामोद बुलढाणा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता अन्नदाता संघर्ष यात्रा काढण्यात आली. जळगाव जामोद शहरात आगमन व शेतकऱ्यांना केले संबोधित. दिनांक 4 मे 2026 रोजी अन्नदाता संघर्ष यात्रा मानेगाव ते जळगाव जामोद या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी केले. यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा 7/12 कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई द्या, जिगाव प्रकल्पाच्या समस्या सोडवा, माफक दरात बियाणे व खते द्या, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारून तरुणांना रोजगार द्या, सर्व घरकुल धारकांचे रखडलेले हप्ते द्या इत्यादी मागण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेमध्ये प्रामुख्याने हनुमंत पवार राज्य प्रवक्ता, यशपाल भिंगाने प्रदेशाध्यक्ष ओबीसी, अनिरुद्ध बनकर प्रदेशाध्यक्ष अनु जाती विभाग, धीरज लिंगाडे, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, मालक्ष्मणराव घुमरे, भैया पवार, श्यामभाऊ उमाळकर, डॉ. अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, महेश गणगणे, हरीश रावळ, स्वातीताई वाकेकर पक्षनेत्या, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश शेगोकार नगराध्यक्ष शेगाव, अविनाश उमरकर, सौ मंगलाताई पाटील जिल्हा महिला अध्यक्ष, राजू वानखेडे व जळगाव जा तालुका अध्यक्ष एड भालेराव इत्यादी नेत्यांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव भगिनीसह शेतकरी, कष्टकरी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचंड उन्हामध्ये या पदयात्रेत सहभाग घेतला. दिगंबरजी मवाळ या सर्वांना मी विनंती करतोय की यांनी सर्वांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. जी उभी मंचावरील सर्व प्रमुख मान्यवर मंडळी, ही यात्रा काढण्याची गरज का पडली? सध्या राज्याचे सरकार आहे,